तुम्ही बँकेमध्ये काम करता का? हो. हॉटेलमध्ये आपण जेवायला गेल्यानंतर बिल भरायला जर पैसे नसतील तर तिथं आपल्याला कामाला ठेवतात. तसंच जर मी तुमच्या बँकमध्ये लोन काढलं तर मला तुम्ही बँकेमध्ये कामाला ठेवाल का? भाजीवाल्यांचा संप असतो तेव्हा भाजी रस्त्यावर फेकतात. दूधवाल्यांचा संप असतो तेव्हा दूध रस्त्यावर फेकतात. बँकवाल्यांचा संप असल्यावर बँकवाल्यांना रस्ता दिसत नाही का? तर मॅडम, बँकेमध्ये तुम्ही पेन बांधून ठेवता का? तर लोक घेऊन जाऊ नये म्हणून. पण मी त्यातली रिफिल चोरून आणली. आय लाईक बॅड बॉयज. मी सकाळी 6 वाजता घरी येतो. बट ऍक्च्युली आय लाईक गुड गाय. सकाळी 6 वाजता मंदिरातून घरी येतो. मी तुझी परीक्षा घेत होती. ऍक्च्युली मला बॅड बॉयच आवडतो. मी चप्पल चोरायला जातो मंदिरात. परत मी तुला फसवलं. मला गुड बॉयच आवडतात. पण त्या चोरलेल्या चप्पल मी गरिबांना वाटतो. सर 1 करोडवर किती शून्य आहेत? नाही माहित. 10 असतील. 10. बापरे, गणितामध्ये एवढे कच्चे आहात तुम्ही. मग तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली कशी? मी सकाळी सार्वजनिक नळावर पाणी भरायला गेलतो आणि तिथं 5 बायका भांडत होत्या आणि त्या दिवशी तारीख होती 9. मग 5 9 39 म्हणून मी 39 नंबरचं लॉटरीचं तिकीट घेतलं. पण सर 5 × 9 45 होतात ना? बघितलं मॅडम, मी जर गणितात आज हुशार असतो तर मला लॉटरी लागली नसती. तू तुझ्या आईबाबांची काळजी किती घेतोस? त्यावर मी ठरवेल तुला होकार द्यायचा की नाही. आईबाबांना मिठाईचा खर्च होऊ नये म्हणून मी नापास व्हायचो. आईला सकाळचा नाश्ता बनवायला त्रास नको म्हणून मी डायरेक्ट दुपारी उठतो. बाबांचा गुटखा चोरून खातो कारण त्यांचे दात खराब नको व्हायला म्हणून. आता विचार करतोय त्यांची शेती सगळी विकून टाकतो कारण त्यांना कष्ट करायची वेळ न येऊ म्हणून. सर तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का? हो आहे ना. मला होती पण मी स्वतः ब्रेकअप केला. का? अहो ती मला सारखी बाबू बाबू बोलायची. मग काय झालं? बाबू यांच्या पप्पाचं नाव आहे. बाबू. पण आता मला तिची खूप आठवण येते. मी तिच्यासाठी पत्र देखील लिहिलं होतं पण कबूतर गद्दार निघालो. कबुतरानं पत्र माझ्या बायकोला नेऊन दिलं. आता मी कबुतराला शोधतोय आणि बायको मला. तुम्ही ते कबूतर आणलं कुठून? ते कबूतर होतं कोणाचं? याचं कबूतर. तुमचा मित्र आणि तुमची गर्लफ्रेंड पाण्यामध्ये बुडत असेल तर तुम्ही पहिल्यांदा कोणाला वाचवाल? बुडू दे दोघांना, पण दोघं एकत्र काय करत होती? सर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये स्ट्रॉंग कोण आहे? एक स्त्री सर्व काही सहन करते. हा, कारण ती स्ट्रॉंग आहे. आणि पुरुष त्या स्त्रीला सहन करतो. तर मग स्ट्रॉंग कोण झालं? एक प्रश्न मी तुला विचारतो. गण्याच्या बापाला 3 पोरं असतात. एकाचं नाव असतं मे, दुसऱ्याचं नाव असतं जून, तर तिसऱ्याचं काय? जुलै. सांग. मे जून तेच ना भाऊ. काय ज्यादा बोललो. बोल ना बरं. जुली. अर्धा तास विचार करून ह्याला काही समजलं नाही, पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा. सो गाईज, आज आहे आमच्या गावची यात्रा. बसलोय स्टँडवर. रिक्षा, वडा, एसट्या भरून या लागल्यात. आमच्या वर्गातल्या पोरी परत या लागल्यात. ये बघा, ऋतुजा, श्रुती आणि सायली आल्या. ऋतुजा, आता आलोय मी दुसऱ्या गल्लीत. इथं किया आणि रिया आल्यात जत्रेला. या सेमी इंग्लिश मीडियम मध्ये होत्या. काहीतरी चर्चा करायलात बघा. You're on the biggest show in the world and people are commenting about your body. Well, but it's also like, in a way, being the it girl. इथं आपल्या एका मित्राचं घर आहे. आशिक मायक्या आला आमच्या वर्गातला. यो बघा.
मायकल जॅक्सन, लाडानं मायक्या म्हणतोय आम्ही याला. पलीकडच्या आळीनं वरत्या अंगाला गेलं की आमची शाळा इथं. ही आमची शाळा इथं. आणि तुम्हाला दाखवतो शाळेच्या ग्राउंडवर श्रेयश बॅटिंग करायलाय. 60 वर्षाचा झाला तरी खेळतोय. हे बघा ग्राउंड. मित्र कॉल उचलत नसेल तर काय केलं पाहिजे? आजच बघा मी माझ्या मित्राला 10 फोन केलेत, त्यानं एक पण उचलला नाही. पण थोड्या वेळाने मी त्याला मेसेज केला की एक मुलगी तुझा नंबर मागत्या, तिला देऊ का? आता त्याचं मला 10 फोन आल्यात. पण मी उचलत नाही. तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये कोणत्या मुलीला फोन नंबर द्यायचं धाडस केलाय का? हो, दिला होता. आमच्या गल्लीतली एक मुलगी माझ्याकडे बघून स्माइल द्यायची. तिला मी 50च्या नोटवर नंबर लिहून दिला आणि तिने त्या पैशाची पाणीपुरी जाऊन खाल्ली. आता त्या पाणीपुरीवाल्याचं मला सकाळपासून 10 मेसेज आल्यात. पाणीपुरी कशी होती, पाणीपुरी कशी. मला सांगा, आयुष्यात कोणती माणसं मागे राहत नाही? लग्न लागल्या लागल्या जेवायला पळणारी. आता मी तुम्हाला 3 प्रश्न विचारते, त्याचं उत्तर एकच आलं पाहिजे. दूध का उतू जातं, पाणी का वाहत जातं आणि भात का करपतो? व्हॉट्सअप चालू असल्यामुळे. अगं आज तुझा उपवास आहे ना? हो काय खाल्लं का? हो. काय? खिचडी, सफरचंद, डाळिंब, शेंगदाणे, वेपर्स, भगर, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खीर, बटाट्याचे वेपर्स, केळीचे वेपर्स, राजगिऱ्याचे लाडू आणि सकाळी सकाळी ज्यूस पिला. आता चहा पिते. लईच कडक उपवास आहे ग. एवढा उपवास कडक कुणाला जमत नाही. तुला काय लागलं तर सांग, अजून मी आणून देतो, नाहीतर चक्कर वगैरे येईल तुला. तुझा आवाज खूप गोड आहे. ओ थँक्यू. तू हे का नाही ट्राय करत? काय सिंगिंग? आले भंगार, आले पत्रा, आले लोखंड. तर सर, तुम्ही तुमच्या मित्रासाठी काय केलंय? मित्रानं नवीन गाडी घेतली होती, ती चोरून आणली, कारण त्याला हप्ता भरायचा त्रास होऊ नये म्हणून. ज्यांना एका टाइमचं जेवण मिळत नाही त्या भिकाऱ्यांसाठी तुम्ही काय केलंय? एका भिकाऱ्याला खायला भेटत नव्हतं, त्याच्यावर केस टाकली आणि त्याला जेलमध्ये टाकला. आता त्याला भेटतं 2 टाइम. ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही काय केलंय? एक आजोबा रस्त्यावरून घरी जात होते, त्यांच्या मागे कुत्रे लावले. आजोबा घरी लवकर पोहोचले. तुम्ही तुमच्या लहान भावासाठी काय केलंय? त्याचे पाय मोडले, कारण तो चुकीच्या रस्त्यावर चालू नये म्हणून. येणाऱ्या पिढींसाठी काय केलंय? दारू पोरी पितोय, कारण पुढच्या पिढीसाठी पाणी वाचलं पाहिजे. अरे आमचे पेटीचे सर. अरे इंग्लिशचे मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. तू पोलीस झालास? वा, पोलीस झालास बेटा. सर मॅडम तुम्ही म्हणायचा ना 10वीत मी पासच नाही होणार. अरे बाळा, झाला गेला सोड. चल आता मला जाऊन दे. चाललाय कुठं? फाईन द्या आधी. कसला फाईन? हा, कसला फाईन? माझ्याकडे गाडीचं कागदपत्र आहे, गाडी ओके, हेल्मेट आहे, सगळे माझ्याकडे क्लिअर आहे. काय लायसन पण आहे. केस खूप वाढलेत. अरे पण केस वाढण्याचा आणि गाडी चालवण्याचा काय संबंध? मी पण तेच म्हणत होतो. अभ्यास करण्याचा आणि केस वाढण्याचा शाळेत काय संबंध होता? जरा केस वाढली की तुडवत होता, शाळेतनं बाहेर काढायचा. फाईन भरावं लागेल. बरं, किती फाईन? A² + B² = 2,500 होतात. तुम्ही 500 द्यान जावा. हे बघ, तू शपथ घे माझी, इथून पुढे दारूकडे बघायचं तर सोड, तू हात पण नाही लावायचास, नाहीतर ब्रेकअप. हा बाई, तुझी शपथ. इथून पुढे मी हात तर सोड, दारूला बघणार पण नाही. बस. तर सर, तुमच्या घरात तुम्हाला सगळ्यात जास्त इज्जत कोण देतं? कपाटातील कपडे. कसं काय? जसं मी कपाट उघडतोय तसं माझ्या पायातून पडतात. तुम्ही काहीच काम करत नाही का? म्हणजे जॉब वगैरे? अहो मॅडम, आम्ही दोघं शिकवतो. 4 पोरांचे कोचिंग घेतो आम्ही.
यावर्षी 4 पण नापास झालं. क्लासचं नाव काय होतं? टॉपर कोचिंग क्लासेस. तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त पैसे कोण कमवतो? दोघं पण. आमच्या दोघांकडे पण एक एक बँक आहे. कोणती बँक? पॉवर बँक. माझी घरात राहिली. पैसा ढीक. या अंड्याला 10 रुपये द्यावं. देव तुमचं भलं करेल. पण तुझा एक डोळा तर चांगला आहे. मग 5 रुपये द्या. नमस्कार दादा. मी तुम्हाला थोडा पर्सनल क्वेश्चन विचारतो. मला सांगा, तुम्हाला कोणी लव बाईट दिलंय का? लव बाईट तर लांबचीच गोष्ट आहे. मला अजून आमच्या गल्लीतलं कुत्रं पण चावलं नाही. आमच्या इथले कुत्रे शान आहेत. त्यांच्यामध्ये कुत्रा नुसके आहे. याचा अर्थ तुम्हाला गर्लफ्रेंड नाही. तुम्ही ना डायरेक्ट लग्नच करा. काय झालं? कसला विचार करताय? मला तर विचार करूनच भीती वाटत आहे. कसली भीती? माझी होणारी बायको आता कोणाला बाबू पिल्लू म्हणत असेल. थांबा 1 मिनिट, जरा फोन आलाय. हा. हॅलो. हां, जगवांना शेपटीला सुजाय. राजाभाऊ गवत खायला लागले. दिलीप बाप्पा पिसाळले. आणि सुरेश बापू गाभण राहत नाही. असं असं कुठे असतं? मला नाही घ्यायचं तुमचा इंटरव्ह्यू. अरे थांब. अरे मी जनावरांच्या दवाखान्यात कामाला आहे. आमच्यात मालकाच्या नावापुढे कुत्र्याचा रोग लिहावा लागतो. असं होय? मी काहीतरी वेगळंच समजलं. मॅडम, तू राहतोस कुठे? इथंच रोडवर. आणि मग खायचं प्यायचं आंघोळीचं हे सगळं कुठे करतोस? रोडवरच. ठीक आहे. अरे ए, मी तुला 100 रुपये दिले तरी तू भिक्का मागतोय? 100 रुपये मध्ये आता काय येते? उद्याची पण सोय केली पाहिजे ना. अरे हा रे, जर मी तुझी खाण्याची राहण्याची पिण्याची सगळी सोय केली तर तू हे भीक मागणं सोडशील का? हा मॅडम, तुम्ही माझी राहायची खायची जेवणाची आंघोळीची छताची सगळ्याची सोय केली तर मी भीक कशाला मागू मग? ही माझी बॅग पकड. इथेच थांबा, आलीच. हॅलो. हा मॅडम, कॉल केला तुम्ही? सर, त्यांनी माझी बॅग चोरली. काय रे, बॅग चोरतो? तुझी एवढी हिम्मत? चल तुला जेलमध्ये टाकतो. झाली तुझी सगळी सोय, राहण्याची खाण्याची पिण्याची छताची. लाज नाही वाटत? रोडवर बसून पैसे मागतोस? 2 रुपयासाठी काय ऑफिस खोलून बसू काय?